नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु स्वतः हरदे सर. सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी पोलीस पाटलाचा एक व्हिडिओ टाकला होता आणि तो पोलीस पाटलाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर म्हणजे विद्यार्थी असतील किंवा पालक असतील त्यांनी मेसेज कॉल केले का सर खूप छान माहिती दिलेली आहे. त्याच्यात मी कोतवाला बद्दल पण बोललो होतो, कोतवाल या पदाबद्दल बोललो होतो. मग बरेच जण म्हणले की सर कोतवाल पदाबद्दल पण आम्हाला माहिती सांगा. तर खूप छान अशी माहिती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे कोतवाल पदाबद्दल. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला म्हणजे माहिती आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, नसेल आवडत तर करू नका. कारण इथून पुढं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ एज्युकेशनल तर राहणारच आहे, पण महत्वाचे मोटिवेशनल व्हिडिओ असतील. आता इथून पुढे आपण काय करत जाणार आहे, सपोज आता पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत, ग्राउंडवरती जाऊन त्यांचे पूर्ण व्हिडिओ शूट करून त्यांना माहिती देणं असेल, एखाद्या क्लासवरती जाऊन त्यांचे व्हिडिओ करून त्यांना माहिती देणं असेल, किंवा त्यांना बाकीच्या गोष्टी सांगणं असेल, किंवा काही महत्वाच्या ज्या जागा सुटतात त्या प्रत्येक पदाबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला माहिती देत जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. लक्षामध्ये चालते मित्रांनो, आज बोलायचं ज्या पदाविषयी त्या पदाविषयी आपण बोलूया. मित्रांनो, आज अशा पदाविषयी आपण बोलतोय का जे पद ग्रामीण स्तरावरती असतं, त्याला गावामध्ये पेमेंट असतं, मानधन असतं आणि ते पण रेग्युलर असतं. आणि एकदा तुमचं काम झाल्यावरती तुम्हाला सरकारचं आयडेंटिटी कार्ड भेटतं आणि तुम्ही शेवटपर्यंत तिथं राहता. हे आहे सुवर्ण संधी जे विद्यार्थी गावामध्ये राहतात त्यांच्यासाठी. ओके, त्या गावचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी, गावचे म्हणा किंवा त्या सर्कलमध्ये येणारे किंवा त्या सजाच्या अंतर्गत येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. मित्रांनो, हो, तुमच्यासाठी काय आहे, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय, स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, मात्र स्पर्धा परीक्षेची किंवा पोलीस भरतीची तयारी करून सुद्धा कोणतंही यश हातामध्ये आलं नसेल तर आपल्यासाठी एक छानसं पद आहे, ते म्हणजे कोतवाल या पदाबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. सर्वांनी शेवटपर्यंत व्यवस्थित ऐकायचे. काय आहे कोतवाल हे पद? मित्रांनो, कोतवाल पदाबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कोतवाल हे पद तर तलाठ्याला मदत करणार असेल, पोलीस पाटलाला मदत करणार असेल हे पद आहे. तुम्हाला माहिती आहे तलाठ्यासोबत ते कोतवाल पद काम करतं, बरोबर. आपल्याकडे पूर्वी जे कोतवाल असायचे, लक्षामध्ये पूर्वी जे कोतवाल असायचे हे थोडे वंशिक पद्धतीने, म्हणजे बाप कोतवाल असेल त्याचा पोरगा कोतवाल, नंतर अशा पद्धतीने ते कोतवालाच्या पद्धती असे. मात्र आता बदललंय ते. आता कोतवाल सोपं राहिले नाही. कोतवाल होण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात स्पर्धा असते. मी आता कोतवालाची पात्रता, कोतवालाचं वेतन, कोतवालाचे कार्य सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहे. आता कोतवालाला तुम्हाला 100 मार्काचा परीक्षा द्यायची आहे. 100 मार्काची परीक्षा दिल्यानंतर तुमची कागदपत्र तपासणी होणार आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कोतवाल पदासाठी पात्र असणार आहे. लक्षात ठेवा. कारण का तुम्ही ज्या गावात राहणारे, ज्या सजाच्या अंतर्गत काम करणारे, त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 15,000 रुपये मानधन मिळणार आहे आणि ते पण रेग्युलर मिळणार आहे. आणि त्या कोतवाल पदाला आता महसूल सेवक असं नाव दिलेलं आहे. लक्षामध्ये चतुर्थ श्रेणीतील पद आहे ते, महसूल मधलं सगळ्यात शेवटचं पद. पूर्वी हे पद जिल्हा परिषदेकडे होतं. लक्षामध्ये 59च्या ऍक्ट नुसार ते परत इकडे आलं. कशाकडे आलं? महसूलकडे आलं. तर पूर्वी ते झेडपीकडे होतं ते पद. आणि या पदामध्ये मित्रांनो 15,000 रुपये वेतन तर तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर जॉब गावाकडे असणार आहे, निवांत जॉब असणार. बाकीचं नाही सांगत, मी 15,000 सांगितलं, बाकीचं काही बोललेलो नाही. ओके. हा, 15,000 रुपये वेतन मिळतंय. आणि आता त्याची पात्रता काय तुम्हाला स्क्रीनवर दिसते, तुम्ही पाहू शकता. आपल्याला दिसते का तो व्यक्ती स्थानिक गावचा रहिवासी असावा, व्यक्तीचं वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40 वर्ष असावा. म्हणजे तुम्ही 18 वर्षाच्या वरचे असते तरी तुम्ही त्या फॉर्म भरू शकता. 18+. उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असावा. आता ऐका, उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असावा, पण पण आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम व चारित्र्यवान असावा. हे तुम्ही आता पाहिलं, बरोबर. आता तुम्ही स्क्रीनवर पाहिलं का उमेदवार 4थी उत्तीर्ण असावा. मित्रांनो, उमेदवार 4थी उत्तीर्ण असं तरी चालेल, पण 4थी पास असणाऱ्या कोणत्याच उमेदवार तो पेपर क्रॅक करू शकत नाही कोतवालाचा. तुम्हाला प्रॉपर पोलीस भरती सारखा पेपर द्यायचा, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य, मराठी व्याकरण असा पेपर द्यायचा आहे तुम्हाला. तो पेपर क्वालिफाय व्हायचे. मुलाखत नाही त्याला. पोलीस पाटलाला मुलाखत आहे 20 मार्काला, याला मुलाखत नाही. लक्षात ठेवा. तो पेपर तुम्हाला क्वालिफाय करायचा आणि तो पेपर क्वालिफाय झाल्यानंतर मग तुमचं कट ऑफ मध्ये नाव जर ज्यावेळेस येईल त्यावेळेस मग काय होणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे बढती, म्हणजे पद भेटणार आहे. लक्षामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं अजून एक गोष्ट आपण पाहणार आहे ती म्हणजे अशी का कोतवाल हे पद आहे ना मित्रांनो, पूर्वी म्हणजे कोतवालाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोतवाल हे पद मोगल काळापासून असते होते. ते काय आता नाही. पूर्वीच्या काळात बघा जागले असायचं, ते गावाकडे यायचे, जागायचे वगैरे, रात्रीचा आरडायचे टाक टाक टाक. किंवा अजून काही लोक असायचे का जे पोलीस पाटलाला मदत करत होते, ते जागले असेल किंवा काही रामोशी समाजाचे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे रात्रीचं. आलं लक्षामध्ये. हे पोलीस पाटलाला मदत करण्याचं काम करत असायचे त्या काळात. परत आता पुन्हा एकदा कोतवाल या पदाची निर्मिती झाली. मग त्याच्यानंतर ही कामं कोतवाल करायला, पण कोतवाल ते जागले वगैरे हे कामं काही करत नाही. आलं लक्षामध्ये. मित्रांनो, थोडक्यात
1000 लोकसंख्या असेल, 1000 लोकसंख्या असेल तर एक कोतवाल असतो मित्रांनो. 1000 पासून 3000 पर्यंत 2 कोतवाल असतात. आलं लक्षामध्ये? 1000 पासून 3000 पर्यंत असेल तर 2 कोतवाल असतात. 3000 पासून पुढे जर असेल तर 3 कोतवाल असतात. आलं लक्षामध्ये? असे 3000 पेक्षा जास्त संख्या असेल तर 3 कोतवाल असतात. म्हणजे अशा पद्धतीने ती कोतवालांची त्या ठिकाणी लोकसंख्येनुसार रचना होते. आलं लक्षामध्ये? कोतवाल म्हणजे असं नाही की तलाठ्यालाच पूर्णपणे महसूल सेवक आहे म्हणजे तलाठ्याची सज्जतच असतो कोतवाल शक्यतो, पण पोलीस पाटलाचं पण हे असतं. म्हणजे तहसीलदाराच्या खाली म्हणजे तलाठ्याच्या नंतर पोलीस पाटील आणि पोलीस पाटलानंतर कोतवाल. म्हणजे कोतवाल हे महसूल प्रशासनातलं सगळ्यात शेवटचं पद. चला ठीक आहे. ही माहिती तुम्हाला समजणार. आता आपण पुढची थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये कोतवाल पदाबद्दल सगळी गोष्ट सांगतो. कोतवालसाठी तुम्हाला 4थी पास असतं. मात्र कोतवाल पदासाठी पोलीस भरती करणं आता माझे या एक आझाद मैदानावरती मी ज्यावेळेस आंदोलनाला गेलो होतो, वयवाडीच्या आंदोलन, मी स्वतः आंदोलनात बसतो त्यावेळेस वयवाडीच्या वेळेस तिथं सुषमा अंधारे मॅडम होत्या आमच्यासोबत. त्यावेळेस आमच्या शेजारी एक आंदोलन चालू होतं आणि ते कोतवालांचं आंदोलन होतं. महाराष्ट्रातले सगळे कोतवाल ते जमा झाले होते. का त्यांचं म्हणणं आहे आम्ही महसूल सेवक आहे चतुर्थी, पण आम्हाला गट आपण ते क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 मध्ये समावेश करण्यासाठी त्यांचं आंदोलन होतं. आणि जर त्यांचं क्लास 4 मध्ये समावेश झाला तर ती गव्हर्नमेंट नोकरी झाली. आताही ती गव्हर्नमेंटची तुम्हाला वरती राईट राहतो महसूल, महाराष्ट्र शासन, महसूल विभाग, पदनाम महसूल सेवक असं राहतो. फक्त मानधन तत्वावरती पेमेंट येते. आला म्हणजे पद येते. कशावरती? ते मानधन तत्वावरती ते पद आहे. आता मित्रांनो त्याच्याबद्दल अजून मी थोडंसं तुमच्याशी अजून बोलून मित्रांनो शेवटपर्यंत पहा. महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आता मित्रांनो मी त्याच्याबद्दल तुमच्याशी अजून थोडंसं बोलून त्या पदाविषयी. तुम्ही बघा गावातील शासकीय कागदपत्र ने-आण करण्याचं काम कोतवाल करत असतात. लक्षात तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कोतवालाची कामं. गावातील शासकीय कागदपत्र ने-आण करणं, शासनाच्या आदेशामध्ये गाव दौडी देण्याचं काम, लसीकरण मोहिमेत मदत असेल, अपघाती मृत्यू, आग, साथीचे रोग या प्रसंगी पोलीस पाटलांना मदत करणं असेल, आवश्यक तेव्हा गावकऱ्यांना चावडी व सजा येथे बोलवणे म्हणजे तलाठी जेथे वाचतात तिथं बोलवणे, गावातील चावडी व सजा कार्यालयाची स्वच्छता ठेवणे, गावातील जन्म मृत्यूंची नोंद ग्रामसेवकाला देणे, तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक यांच्या कामात मदत करणे, वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवलेली कामे पार पाडणे, सरकारचे पत्रव्यवहार पोहोचवणे, पोलीस पाटला ताब्यात असलेल्या कायद्यांवरती पारा ठेवणे. आता हे काम आहेत, ही कामं तुम्ही पाहिलेच नाही. हे कोणाचे तर याची काम आहेत, कोतवालाची काम आहेत. मात्र कोतवालासाठी लेखी परीक्षा असते मित्रांनो आणि त्या लेखी परीक्षेतून तुम्हाला कोतवाल पद नेमलं जातं. ज्या ज्या विद्यार्थ्यांना खरंच नोकरीची गरज आहे, गावाच्या ठिकाणी गावाकडे शेती करतायत, बाकी काहीच करत नाही, त्यांनी कोतवाल नक्की मित्रांनो कोतवाल पद भरती ज्यावेळेस येईल, आता हे बऱ्याच ठिकाणच्या कोतवालाच्या पद भरती त्यांनी नक्की ते कोतवाल पद भरतीच्या संदर्भात हे करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची ती म्हणजे अशी, तुम्ही पात्रता स्क्रीनवर तुम्हाला दिसते, तुम्ही पाहत असाल तर कोतवाल याचं नाव बदलले आता महसूल सेवक हे नाव झाले. आणि लेखी परीक्षा असताना मित्रांनो 100 गुणांसाठी तुम्हाला कोतवाल पदाला लेखी परीक्षा एकूण 50 प्रश्न असणारे, मात्र एक प्रश्न 2 मार्काला असणार म्हणजे 100 गुण असणारे. त्याच्यात तुम्हाला सामान्य असेल, अंकगणित असेल, मराठी भाषा विषय व जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती या विषयावरील प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत. तुम्ही आता अभ्यासक्रम पाहिला मित्रांनो. मग हे अभ्यासक्रम आहे गावात 4थी पास असताना जरी तरुण असतात तर हा अभ्यास करता येणार नाही त्याला. म्हणजे 4थी पास असणाऱ्याला अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, सामान्य असेल नाही पास होऊ शकतो. त्या ठिकाणी 10वी-12वी इव्हन पोलीस भरती करणारेच विद्यार्थी यावेळी जास्त सगळीकडे कोतवाल झाले. लक्षात. मग मित्रांनो तुम्ही कोतवाल सोबतच अजूनही बाकीची जर पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल किंवा आता दारूबंदी भरती येणार त्या संदर्भातली जर तयारी करत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही हे पुस्तकातून सुद्धा कोतवालचा अभ्यास करू शकता. असं काही नाही, कारण वनरक्षक भरतीचं पुस्तक आहे 54 प्रश्नपत्रिका, मराठी व्याकरण तुम्हाला हेच असणार आहे, सामान्याने हेच असणार आहे, गणित पण हेच असणार आहे. लक्षात अशा पद्धतीने तुम्हाला असणार आहे. ओके. आणि जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती म्हणजे तुम्ही कोतवालाला लोकल जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात तिथली पण विशेष माहिती आहे. सपोज तुम्ही नगरचे आहेत, बीडचे आहेत, तुम्हाला बीडची माहिती असणं गरजेचं आहे. ओके. ते पुस्तक आहे मित्रांनो आमचे मित्र विठ्ठल नागनाथराव यांचं एकदम छान पुस्तक आहे वनरक्षक भरती. जे विद्यार्थी वनरक्षक भरतीची तयारी करत असाल त्यांनी नक्की हे पुस्तक खरेदी करा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं बुक आहे मित्रांनो. आपल्या जवळच्या बुक स्टॉल हे बुक अवेलेबल आहे. त्याचबरोबर मित्रांनो दारूबंदी पोलीसची पण भरती येणार आहे अशी सगळीकडे चर्चा आहे. 500 जागा रिक्त पण दाखवल्या. तर दारूबंदी भरतीसाठी सुद्धा मित्रांनो हे बुक आहे, खूप छान बुक आहे. 40 प्रश्नपत्रिका संच असणार हे पुस्तक. हे पण पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल नागनाथराव चोर सर यांचं हे पुस्तक आहे. तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता. लक्षामध्ये चालतं मित्रांनो. त्याचबरोबर स्क्रीनवरती जे तुम्हाला बुक दिसते मित्रांनो, हे जे स्क्रीनवरती तुम्हाला बुक दिसते हे पण बुक पोलीस भरतीचं पुस्तक आहे मित्रांनो. आता जेवढं काही क्वेश्चन पेपर झाले त्या सगळ्या क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी असणार आहेत. आणि या क्वेश्चन पेपरमध्ये जे काही पूर्ण स्पष्टीकरण सगळं झालेलं आणि विशेषतः म्हणजे स्मार्ट स्टडी म्हणजेच अचूकता आहे. लक्षात ठेवा एकदम अचूक असे प्रश्न उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. कुठलेही चूक नाही काय. आणि विशेष म्हणजे सगळं फायनल आन्सर की नुसार असणार आहे. हे दोन्ही तिन्ही पण पुस्तकं ज्यांना खरेदी करायचे ते खरेदी करू शकता. तुम्ही म्हणाल सर तुम्ही तो कोतवाल सोडून हे पुस्तक बाळांनो, ही व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कोतवाल पदासाठी
जमू शकतात त्या पेपरसाठी. कारण असेच पेपर असतात 100 मार्काचे, फक्त तुम्हाला एक एक क्वेश्चन हे 50 असतात. ओके, बाकी सगळी सविस्तर त्याच्या पेपरचं स्वरूप वगैरे अभ्यासक्रम सगळं मी सविस्तर त्याच्या परत पार्ट 2 मध्ये सांगेल. ओके, ठीक आहे, चालते. चालेल मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कोतवाल पदाबद्दल आज माहिती बघितली. संपूर्ण माहिती जी होती ती माहिती पाहिलेली. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी नक्की आपल्या जवळच्या जागा ज्यावेळेस सुटतील आपल्या, आणि हो, कोतवालाची नेमणूक करणं तहसीलदाराच्या कोतवालाची जी नेमणूक होती हे तहसीलदार करत असतात. आलं लक्षामध्ये. त्याला किरकोळ राजा वगैरे 2-4 दिवसाचे, 10-12 दिवसाचे असेल तर तलाठी देऊ शकतो, पण मोठी राजा लागत असं अर्जंट तर तहसीलदाराला न्यावं लागते. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, चालते मित्रांनो, धन्यवाद. भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओ. रजा घेतो. जय हिंद, जय भारत.